नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. वराह जयंती याबद्दलची असणारी अत्यंत उपयुक्त माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला देतोय. तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पाहूया वराह जयंतीच्या प्रसंगी एक सुंदरशी माहिती. वराह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी तिसरा अवतार मानला जातो आणि या अवतारात श्री विष्णूने वराहाचे म्हणजे रानडुकराचे रूप धारण केले होते. ज्या दिवशी हे घडलं त्या दिवशी भाद्रपद शुद्ध तृतीया होती, म्हणून त्या दिवशी वराह जयंती असते. या अवतारात श्री विष्णूने हिरण्याक्ष राक्षसाचा वध केला. शंख, चक्र, गदा, पुष्प ही प्रमुख आयुधे आहेत. वराह हे पृथ्वीला भूमिदेवी म्हणून वैश्विक महासागरातून बाहेर काढण्याच्या आख्यायिकेशी संबंधित आहे. जेव्हा असुर हिरण्यक्षाने पृथ्वी चोरली आणि तिला आदिम पाण्यात लपवले, तेव्हा तिला सोडवण्यासाठी विष्णू वराहाच्या रूपात प्रगट झाले. वराहने हिरण्यक्षाचा वध केला आणि समुद्रातून पृथ्वी परत मिळवली. त्याच्या दांड्यावर उचलून भूमीला विश्वात तिच्या स्थानावरती पुनर्संचित केले. वराह हे वराहाच्या रूपात किंवा मानवंशीय स्वरूपात वराहाचे डोके आणि मानवी शरीरासह चित्रित केले आहे. त्याची पत्नी भूमी हिला सामान्यतः वराहाने उचलून धरलेली देवी म्हणून चित्रित केलेली आहे. ही अत्यंत उपयुक्त असणारी वराह जयंती आता आपण अधिकची माहिती या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अधिकची माहिती आपण घेतोय की वराह जयंती प्रत्येक अवताराचा उद्देश काही विशेष असतो. भगवान विष्णूंनी दशावतार घेतले आणि प्रत्येक अवतारातून धर्म, न्याय, सत्य आणि विश्वरक्षण याचा संदेश दिला. त्यापैकी तिसरा अवतार मी मगाशी सांगितल्याप्रमाणे वराह अवतार आणि जन्मदिवस म्हणजे वराह जयंती. वराह अवताराची कथा अशी सांगितली जाते की सृष्टीच्या सुरुवातीला हिरण्याक्ष नावाचा एक बलाढ्य दैत्य अत्याचार करीत होता. त्याने पृथ्वीला पाताळात अर्थात सागरात लपून ठेवले. यामुळे सृष्टीतील संतुलन ढळले. देवता देखील चिंतेत पडल्या. सर्व देवांनी ब्रह्माजींकडे मदत मागितली. ब्रह्माजींनी भगवान विष्णूंची प्रार्थना केली. तेव्हा भगवान विष्णूंनी वराह अवतार घेतला. अर्धा मनुष्य व अर्धा वराह डुक्कर त्यांनी समुद्रात प्रवेश करून दैत्य हिरण्याक्षी महायुद्ध केले. अखेरीस हिरण्याक्षाचा वध केला आणि आपल्या दातांवरती पृथ्वी उचलून पुन्हा तिच्या स्थानी बसवले. म्हणून वराह अवताराला धरतीचा उद्धारकर्ता असे देखील म्हटले जाते. मग वराह जयंती कधी साजरी केली जाते तर भाद्रपद शुक्ल पक्षातील तृतीया तिथी हा दिवस वराह जयंती म्हणून मानला जातो. 2025 म्हणजे या वर्षी ही जयंती 2025 मध्ये ही जयंती ही 25 ऑगस्ट 2025 रोजी असणार आहे. तर या दिवशी भक्तगण उपवास, पूजा व विविध धार्मिक कार्यक्रम करतात. मग वराह जयंतीच्या प्रसंगी पूजा विधी व परंपरा कशी आहे? स्नान व शुद्धीकरण, सकाळी लवकर स्नान करून पवित्र वस्त्र धारण करणे. व्रत, बरेच भक्त उपवास पाळतात, धरतात. काही जण फळार करतात तर काही पूर्ण उपवास करतात. मग कलश स्थापना, पवित्र जल, आंब्यांची पानं, नारळ ठेवून कलश बसवतात. भगवान विष्णूंची पूजा करताना तुलसी, फुले, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करून षोडोपचार पद्धतीनं पूजा केली जाते. आणि या प्रसंगी मंत्र जप हा केला जातो. ओम नमो भगवते वराह रूपाय नमः किंवा विष्णू सहस्त्रनामाचा जप केला जातो. आणि या दिवशी दानधर्म म्हणून गरजू लोकांना अन्न, वस्त्र, धान्य यांचे दान करणे. आरती व भजन, विष्णूजींच्या आरत्या व भजनांनी या दिवसाचा समारोप होतो. मग वराह जयंतीचं महत्व म्हणजे धर्माचा दुष्टांवरती विजय. हिरण्याक्ष दैत्याचा वध करून भगवान विष्णूंनी दाखवलं की अन्यायाचा अंत निश्चित असतो. धरतीचा उद्धार, पृथ्वीचं रक्षण हे वराह अवताराचं प्रमुख कार्य आहे. आजच्या काळात हा संदेश म्हणजे पर्यावरण संरक्षण ही आपली जबाबदारी आहे. भय व अडचणी दूर होतात. या दिवशी उपवास व पूजा केल्यानं भक्तांना धैर्य, समृद्धी आणि मानसिक शांतता मिळते असा विश्वास आहे. सांस्कृतिक वारसा या प्रसंगी मथुरा, तिरुपती, दक्षिण भारतातील अनेक मंदिरं येथे मोठ्या उत्साहानं या प्रसंगी वराह जयंती साजरी केली जाते. आणि या प्रसंगी आध्यात्मिक संदेश असा दिला जातो की वराह अवतार
आपल्या सर्वांना असं सांगतो की संपूर्ण सृष्टीचं रक्षण हेच परमधर्म आहे. पृथ्वी ही आपली माता आहे आणि पृथ्वीचं संरक्षण करणं ही आपल्या प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. दुष्ट कितीही बलाढ्य असो, सत्य आणि धर्म नेहमी विजय मिळवत असतात. हे देखील आपण या जयंतीच्या प्रसंगी आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. तर मित्रांनो, कसा वाटला वराह जयंतीचा अत्यंत सुंदर समर्पक माहिती असलेला व्हिडिओ? हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.